तर आम्ही बघ लोकेशन 45 किलोमीटर्सवर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर सकाळचे वाजले आहेत 5:15. तर आमचा असा प्लॅन आहे, एक लोकेशन आम्ही बघितलं होतं, म्हणजे एक रील बघितली होती. त्या रीलवर एक पाहिजेने ती रील बनवली होती गडेश्वर डॅम करून. तर काल अचानक प्लॅन झाला, सगळ्यांना विचारलं, ऑलमोस्ट सगळ्यांना विचारलं, दिदीला नाही विचारलं आहे. तर आम्ही त्या लोकेशनवर चाललो आहे. आपण विचार केला की सारखं मंदिरातच चाललो आहे, थोडं लोकेशन म्हणजे थोडं वेगळं काही एक्सप्लोअर करू. ॲक्च्युली हा प्लॅन होता अंबरनाथला, शिव मंदिर आहे तिथे जायचा, पण आम्हाला ही रील भेटल्यानंतर आम्ही ते स्विच केलं, कारण खूप मंदिर झालं, म्हणजे सगळे ब्लॉग ऑलमोस्ट मंदिरावरतीच आहेत. तर आम्ही विचार केला आज काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया. तर मी तर मस्त रेडी झालो आहे आणि गिअर्स वगैरे काढलेत. आर्यन खाली वाट बघतो, आर्यनसोबत चाललो आहे मी आणि आर्यनच चाललो आहे, कारण काल अक्षय खूप लेट आला गावावरून आणि प्रीतम पण थोडा बिझी आहे. तर आम्ही दोघंच चाललो आहे, बघूया कशी होते ट्रिप. एन्जॉय करा तुम्हीसुद्धा आमच्यासोबत. तर आम्ही आता चहा प्यायला थांबलेलो, कारण थंडी आहे एवढी आणि मी घातलं आहे टोनवाली जीन्स, तर थंडी भरपूर वाजत होती आणि या छोटूला पण थंडी वाजते. तर आम्ही थांबलेलो चहा प्यायला आणि चहा पिऊन पुढे निघू. लोकेशन नाव काय जागेचं? काय? सुकापुरी, वेलपुरी, शेवपुरी. काय सुकापुरी, वेलपुरी, आपण कुठे जायचं? कोल्हापूर, आपण जायचंय गणेश्वर. प्रॅक्टिस भाव. लोकेशनचं नाव आहे सुकापुरी, असं हा बोलतोय, मला याच्यावर विश्वास. चाचांनी लोकेशनचं नाव सुकापुरी असं सांगितलं, पण बघू आम्ही पुढे जाऊन काय आहे. तर चहा तर आलेली आहे आमची, टेस्ट कर कशी आहे बघ दाबळ. फूड ब्लॉगर सांग कशी बनवले, कशी बनवले ते तर सांग. मस्त बनवले, अदरकवाली चाय. मस्त सगळा द्या. अद्रक आहे याच्यामध्ये. लोकेशन तर 15 किलोमीटर दाखवतं आहे, इथून 32 मिनिट्स आहे, म्हणजे पोचू हाफ एन आवरमध्ये. आणि हा टायर तुम्ही बघू शकता, मी टायर नवीन टाकलं, C8 टाकलं, चांगली आहे ग्रीप तशी, काय प्रॉब्लेम नाही. जादू बघा, जादू. तर चहा पिऊन तर झालेली आहे, आता आम्ही इथून निघतो आहे आणि तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर जाऊनच भेटू. फायनली चहा पिऊन तर झालेली आहे आणि आता आम्ही निघतो इथून. निघालो ऑलमोस्ट. काय बोलतात त्यामुळे लाईनमध्ये बसून आणि डायरेक्ट कळवायला पाठवलं त्याला, असं उडवत एक खेळ ते डायरेक्ट कळवा, डायरेक्ट घरात. हां, डायरेक्ट अंडीवाला का चेतन बाळ, डायरेक्ट चेतन बाळ. लवकर पोहोचणं असं परिस्थिती आम्हाला.
कसलं क्यूट आहे रे बघ, भारी आहे ना. जाऊया घेऊन दाबूया. तर फायनली आम्ही या लोकेशनवर पोहोचलो आहे आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे. रोड थोडा आहे ठीक, पण अशा ठिकाणी यायला असेच रोड असतात. तर फायनली आम्ही पण ह्या लोकेशनवर पोहोचलो आहे आणि मुंबई नाही केरळपासून हे लोकेशन 45 किलोमीटर्सवर आहे. 1.5 तास आम्हाला यायला लागला. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की प्लॅन करू शकता. खूप कमी अंतरावर हे लोकेशन आहे आणि आपण कॅम्पिंगसुद्धा करू शकतो इथे. आणि मधून येताना आम्ही खूप सारे विलाज बघितले. नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा आम्ही स्टेसाठीच येणार आहे आणि आमचा सगळा ग्रुप घेऊनच येऊ. तर खूप भारी लोकेशन आहे. आपण विलाससाठी लोणावळ्याला जातो तर आपण इथे पण येऊ शकतो विलाससाठी. आणि हा व्ह्यू पण भेटतो आपल्याला. लोणावळ्याला पण व्ह्यू भेटतो, टायगर पॉईंट वगैरे आपण बघू शकतो. पण हे असा व्ह्यू आपल्याला लोणावळ्याला नाही भेटणार आहे. तर नेक्स्ट टाईम आपण नक्कीच लवकरच प्लॅन करू. तर फायनली फोटोशूट वगैरे झालं आहे आणि खूप भूक लागलेली आहे. तर कुठेतरी आम्ही रस्त्यात एक हॉटेल बघून नाश्ता करायला थांबू. घरी पोचलेलो आहोत. आम्ही नाश्ता करायला नाही थांबलो कारण वाजलेले 10 साडेदहाच वाजलेले. तर आम्ही ठरवलं की घरी जाऊनच नाश्ता करू, कशाला बाहेर नाश्ता करायचा. आणि या सॅटर्डेला फायनली संडेला सरांनी फायनली आमची सुट्टी घेतलेली आहे. तर सस्पेन्शनचं काम ते करणार आहेत. आता नक्की घेतले की नाही माहीत नाही, मी कन्फर्म करेन. तर त्याला तशी गाडी देईन मी उद्या किंवा परवा जाऊन मग गाडी देऊन येईन. परवा तर नाही, उद्याच जावं लागेल. मग उद्या जाऊन मी त्याला गाडी देईन तर तो संडेला काम करून ठेवेल. कारण सस्पेन्शनचा खूप आवाज येतो. जर काम नाही केलं सस्पेन्शनचं तर टायर आत्ताच नवीन टाकलं तर टायर खात राहणार, त्यानंतर परत कैची बुश प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा सस्पेन्शनचं काम करून घेतलेलं बरं. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक कमेंट टाकायला नका विसरू.